नमस्कार मंडळी, मी पद्मा तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे एकदा चपातीवर अंड घालून तर बघा चवीला अप्रतिम अगदी झटपट तयार होणारी रेसिपी. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता एक कांदा, टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, त्याचप्रमाणे कोथिंबीर घेतली. सर्व साहित्य बारीक आकारामध्ये कट करून घेतले. अगदीच बारीक साईजमध्ये कट करून घेतल्यानंतर एका डिशमध्ये अंड फोडून घेतलं. त्यात कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, हळद थोडीशी, चवीनुसार मीठ घालून घेतले व काट्या चमच्याच्या साहाय्याने चांगले मिक्स करून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. असे केल्याने मिश्रण आपले चांगले तयार होते. सर्व मिश्रण एकजीव करून सर्व साहित्य अगदी एकजीव करून झाल्यानंतर साईडला ठेवूया. आता पुढील प्रोसिजर करूया. कणकेचा एक गोळा घेतला, त्याची चपाती लाटून घेतली. ही चपाती आपण नेहमीप्रमाणेच लाटणार आहोत. ही रेसिपी लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही खूप आवडेल अशी चटपटीत व अगदी कमी वेळात झटपट तयार होणारी आहे. बनवताना ही चपाती किंवा तुमच्याकडे जर शिल्लक असेल चपाती तर त्याचा सुद्धा वापर करू शकता, पण मी ही चपाती बनवून घेणार आहे. आपली चपाती लाटून तयार झालेली आहे. आता पुढील प्रोसिजर करूया. गॅसवर पॅन ठेवला. पॅन गरम झाल्यानंतर त्याला तेल, तूप किंवा बटर लावू शकता. मी तेल लावून घेतलेले आहे. तेल लावून झाल्यानंतर तयार केलेली चपाती घातली व दोन्ही साईडने हलके हलके शेकून घेतले. बघा, अगदी दाखवते त्याप्रमाणे करूया. एका साईडने हलकी व एका साईडने चांगली खरपूस भाजून घेतली. खरपूस भाजून घेतलेली साईड वरती करून घेतली व त्यावर तयार केलेले अंड्याचे मिश्रण घालून घेतले. अंड्याचे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने सर्व बाजूने लावून घेतले. सर्व मिश्रण थोडे थोडे करून चपातीवर घालून घेतले व सर्व साईडला चमच्याच्या साहाय्याने लावून घेतल्यानंतर 2 मिनिटाकरिता तसेच ठेवूया. ही प्रोसिजर करताना गॅसची फ्लेम स्लो करावी, म्हणजे खालून चपाती करपत नाही. सर्व मिश्रण पसरून झाल्यानंतर 2 मिनिटाकरिता तसेच भाजू दिले व नंतर पलटी करून घेतले. पलटी करताना हे अंड्याचे मिश्रण साईडला जाऊ शकते, तरी काही हरकत नाही. नंतर दोन्ही साईडने चांगले पलटी करून खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. बघा, अगदी गुबगुबीत व चटपटीत असा पराठा तयार होतो. लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही आवडेल असा चटपटीत पराठा एकदा नक्की ट्राय करा. बनवायला अगदी सोपा, चवीला अप्रतिम, अगदी झटपट तयार होणारा. बघा, आपला पराठा तयार. हा पराठा तुम्ही असाच किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून मागतील असा चटपटीत पराठा एकदा नक्की ट्राय करा. कमीत कमी साहित्य वापरून झटपट तयार होणाऱ्या रेसिपी, त्याचप्रमाणे गावरान रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.